संज्ञा द्यावी मलाच कळलं. गाणं केलं मला. हा, आता मला त्या दिवशी कळालं तुम्ही संस्था काढली म्हणे. आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या भागात असणारे युवा कीर्तनकर आमच्या सुप्रियत आहे, यांनी आता पंढरपूरमध्ये चालू केली ना शिबिर. भक्त घेतलं का? बर बर बर. तुमच्या कोणच्या पुढच्या वाटचालीला माझ्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा. हा, गोडाशी संस्था तुम्ही चालवाल, कारण गायन म्हणजे गाणं हा तुमचा अंग आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही. तुम्हालाही गोडाचं वंदन करतो. या बाजूला गोडाशी पहिली चाल म्हणजे पूर्वा दिदी. पूर्वा दिदीला सुद्धा गोडाचं वंदन. समस्त टाळकरी संस्थेतले विद्यार्थी गोडाशी सिस्टीम दिली. असली काय अडचण आहे, लाईट गेली तरी मी भेट नाही, काळजी करू नको, माझा आवाज सगळीकडे जातोय. त्यामुळं सर्वांना गोडाचं वंदन. आता सगळ्यात पहिला माझ्या पुढे असा प्रश्न पडलाय, आता मी ह्यांना सांगू काय? कोणाला कोणाला काय ऐकायचंय मला खरं सांगा. चल रे बोकल्या टुनुक टुनुक. नको. बर मग दुसरं. दिदी म्हणते तुला सांगायचंय ती सांगा, आम्ही ऐकायला बसलोय. हा, पुन्हा एकदा सर्वांना गोडाचं वंदन करतो. मर्यादित वेळेमध्ये 1 तास उरला खटमंगरायाशी या ना याप्रमाणे 1 तासच आपल्याला कीर्तन करायचं आहे. पण आता तुम्हालाही कळलं असं केलं पाहिजे, त्यांनाही कळलं असं केलं पाहिजे. दुहीचा कुठतरी आपण काय करू, मेळ घालू आणि 1 तासाची सेवा करू. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये ज्याला ज्याला अवताराला यावं लागलं, मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागलं, त्याचे प्रकार पडले 3. किती जणांना यावं लागलं मृत्यू लोकात? बोल चला. तिघांना यावं लागलं. 1 जीवाला यावं लागलं, 1 देवाला यावं लागलं आणि 1 संतांना यावं लागलं. कुणा कोणाला यावं लागलं? वा वा वा, टाळी वाजवा एकदा त्याच्यासाठी. कीर्तन ऐकायचं तर असं ऐकायचं बरं का. गोड ऐकतोय फक्त आता तुझ्यासाठीच कीर्तन. हे ऐका, जीवाला यावं लागलं, 1 तर संतांना यावं लागलं आणि देवालाही यावं लागलं. पण प्रत्येकाच्या येण्याचं कारण हे वेगवेगळं आहे. येण्याचं कारण काय आहे? वेगवेगळं. ज्या कारणाला जीव जन्माला आला त्या कारणाला संत आले नाहीत, ज्या कारणाला संत आले त्या कारणाला देव आला नाही आला. मग आता जीवाला मृत्यू लोकात काय यावं लागलं? त्याचं पहिलं कारण आहे पूर्वजन्मातलं शिल्लक राहिलेलं कर्म भोगायला जीवाला मृत्यू लोकात यावं लागलं. कारण नंबर 2, पूर्वजन्मातलं पाप भोगायला जीवाला मृत्यू लोकात यावं लागलं. आणि कारण नंबर 3, मरतानाची वासना शिल्लक राहिल्यामुळं जीवाला मृत्यू लोकात यावं लागलं. कर्म, पाप आणि वासना ही जीवाच्या जन्माचं कारण आहे. का महाराज, तुमचं बोलणं प्रमाणबद्ध आहे का? घ्या पहिला पुरावा. ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जे उरावे तै ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. केलेलं कर्म भोगायला जीवाला पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. त्यामुळं सगळ्याला एक मोलाचा सल्ला आहे, प्रत्येकानं आपापल्या कर्मावर लक्ष ठेवावं लागल. का तर कर्म ज्यानं केलंय त्यालाच भोगावं लागतं. ज्यानं केलंय, मग चांगलं कर्म केलं तर चांगलं होईल आणि वाईट कर्म केलं तर वाईट होणार का नाही? आणि ज्यानं केलंय त्याला काय करावं लागतं? भोगावंच. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले
एकदम समर्पक प्रमाण आहे. केले कर्म झाले त्याची भोगा. हे जन करल त्याला ते भोगावं लागतं. पोरानं माझ्याकडे ध्यान द्या. हे पोरानो, सगळे बैठे बैठे सावधान. वा, छान. पुढलं बोलू. रिलॅक्स. मला बी इंग्रजी व्हायची येतंय. ऐका, जन केलं त्याला काय करावं लागतं. एक जणाच्या दारात आंब्यात झाड होतं. कशाचं. एवढं एवढं बारक. आणि त्याला एकच आंबा लागला होता. किती. एकच. त्या मालकानं काय केलं, म्हटलं असू द्या झाडाला पिकू देऊया म्हणून तसाच काय केला, ठेवला. एक जण रस्त्यानं चालला होता. त्यानं बघितला. काय. मला खरं सांगा, बघायचं काम कोण करत. डोळं. कुणी बघितला. डोळ्यानं. झाडापर्यंत नेलं. करेक्ट. तोडला. खाल्ला. चव लागली. समाधान मिळालं. अरे वा 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 वा, जमलं आता. हा, इकुलता एक होता ना आंबा झाडाला. बघितला होता कोणी. डोळ्यानं. महाराज त्यानं आंबा घेतला, तोडला, खाल्ला. आणि आंब्याच्या मालकानं ते बघितलं. त्यानं घरातनं एवढी लांबडी काठी आणली आणि पाटीत रपका मारला. कुठं. पोरानं मला खरं सांगा, पाटीची काय चूक होती का रे. तरी सुद्धा मार खावा लागला ना कुणाला. आणि जसं पाटीला मार बसला तस एकदम पाणी आलं. कुठनं. बघितला होता कोणी. जन केलं त्याला भोगाय आलं का नाही. आलं का नाही. तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ चांगलं मिळणार. आणि वाईट कर्म केलं तर त्याचं फळ. मग आपण कोणतं कर्म करायचं. विठ्ठल ऐका, म्हणजे कर्म जीवाच्या जन्माचं पहिलं कारण आहे. कारण नंबर 2 पाप जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. आणि कारण नंबर 3 मरतानाची वासना जीवाच्या जन्माचं तिसरं कारण ठरते. कारण महाराजांनी स्वतः सांगावं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुढलं बोलू का. मरताना ज्याच्या ध्यानात जे असतं ना त्याला तसा पुढचा जन्म मिळतो. महाराज एक कथा फार गोड आहे. इंद्रदेवाला जे बघायला मिळत नव्हतं ते जडभरत राजा भोगत होता. आता इंद्राचं सामर्थ्य थोडं नाही महाराज. इंद्राच्या सामर्थ्याचं वर्णन करताना ज्ञानोबराय सांगतात, जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लार कामधेनूची, जिथं हिरे पाषाणाच्या सडका, कल्पतरूच्या बागा, कामधेनूचे कळप, जिथं प्यायला अमृत आहे, बघायला रंभेचं नृत्य आहे, ऐकायला गंधर्वाचं गाणं आहे, नवे नवे उच्चश्रवा नावाचा घोडा आहे, ऐरावतासारखं वाहन ज्या इंद्रदेवाकडं आहे, त्या इंद्रदेवाला जे बघायला मिळत नव्हतं ते जडभरत राजा भोगत होता. एवढा सामर्थ्यवान राजा होता. पण सरते शेवटी लक्षात आलं, या वैभवामध्ये माझं काय नाही, उद्धार नाही. राज्याचा त्याग केला आणि वनामध्ये जाऊन झोपडी बांधून राहायला लागला. रोज उठावं आणि महाराज भगवंताचं नामचिंतन करावं. कारण त्याला माहित होतं, आपल्याला उद्धारायचं असेल, तारक काय असेल तर भगवंताचं नाम. रोज सकाळी उठावं, नामचिंतन करावं. एक दिवशी आंघोळीसाठी नदीत उतरला आणि एक नवजात हरणाचं पाडस पाण्यातनं वाहत आलं. राजाने ते उचलून आपल्या झोपडीत आणलं. त्या हरणाला दूध पाजलं. हरण थोडं थोडं मोठं व्हायला लागलं. त्याला गवत चारू लागला. त्या हरणाच्या दोघांमध्ये स्नेह तयार झाला. ते पाठीमागं फिरायला लागलं. बरीच वर्ष लोटून गेली. महाराज सरते शेवटी जडभरत राजा मरणाच्या दारात पोहोचला. यमाचे दूत वर दिसायला लागले. गीताशास्त्र सांगतं, अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. नाही लक्षात आलं, ज्ञानोबरांची ओवी आहे, मरणी जया जे आठवे तैची गती ते पावे. मरताना ज्याला जे आठवतं त्याला त्या पुढच्या जन्माला जावं लागतं. भगवत प्राप्तीसाठी वनामध्ये आलेला जडभरत राजा मरताना देव नाही आठवला. मरताना एकच डोक्यात होतं, मी मेल्यावर हरणाचं काय होईल. मी मेल्यावर
हरणाचं काय होईल परिणाम तुम्हाला माहित आहे? घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला. जडबडीत राजा गरबा गेला, जडबडीत राजा गरबा गेला, जडबडीत राजा गरबा गेला, जडबडीत राजा गरबा गेला. घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला. म्हणजे महाराज जीवाच्या जन्माची 3 कारण कर्म पाप आणि वासना, ही 3 कारण संता जन्माला लागत नाहीत का? तर कर्मानुष्याच्या रूपाने शिल्लक ठेवत नाहीत, पाप कधी केलंच नाही आणि वासना समोर जळून टाकली, ही 3 कारण संतांना नाहीत. मग संत जन्माचं कारण काय? हे पटापट ऐका. हे काय इथं यावं लागलं? आम्ही वैकुंठवासी आलो आम्ही याची. वैकुंठवासी आलो याच कारणाची, आम्ही 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 वैकुंठवासी आलो याच कारणाची. हे बोलिले जे ऋषी साच बारे वर्तया, बोलिले जे ऋषी साच बारे वर्तया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. हे बोलिले जे ऋषी साच बारे वर्तया, बोलिले जे ऋषी साच बारे वर्तया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. काय यावं लागलं? संत स्वतः सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणतं कारण? बोलिले ऋषी साच भावे वर्तया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. यासाठी संतांना इथं अवताराला यावं लागलं. बरीच प्रमाण आहेत महाराज. येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, उजळावया आलो वाटा खर्रा खोटा निवाडा. या कारणासाठी संतांना यावं लागलं. पण देवाच्या जन्माचं कारण वेगळं आहे. 4थ्या अध्यायामध्ये स्वतः भगवंतानं सांगावं, अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. काय यावं लागलं? तर ज्या ज्याला धर्मावर ग्लानी येते, संकट येतं, त्या त्याला मला अवताराला यावं लागतं. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. हे तिघाच्या जन्माचं कारण कळालं. कार्य इथं जीवाला विशेष असं कोणतं कार्य नाही. संतांचं कार्य बुडती जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि देवाचं कार्य भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. हे माझ्या देवाचं कार्य. बर, अधिकार इथं जीवाला कोणताच अधिकार नाही. एक होता ती बी तुम्ही ऐकला. कोणता अधिकार होता आपल्याकडं? एक अधिकार तुमची तुम्हाला दिलता. हा, मतदानाचा अधिकार आपल्याला दिलता. ते सुद्धा 500,000 काय केला? विकून टाकला. मला जर विचाराल ना तर महाराज माझं स्पष्ट मत आहे, देवापेक्षा संतांचा अधिकार मोठा आहे. माझ्या निळोबारायांनी तुकोबारायांचा धावा चालू केलता. त्यांना माहित होतं तुकोबाराय 2दा वैकुंठातून मृत्यू लोकात येऊन गेले माघारी, मग आपल्यासाठी काय येणार नाहीत. म्हणून महाराज त्यांनी अनुष्ठान मांडलं आणि अनुष्ठानामध्ये त्यांनी तुकोबारायांचा धावा चालू केला. तुकाराम तुकाराम तुकाराम. चालू झालं नामचिंतन. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पण महाराज 1-2 दिवस नाही, 42 दिवस गेले. किती दिवस? 42 दिवस फक्त एकच नाम होत चालला होता. कोणता? तुकाराम तुकाराम
आणि 42व्या दिवशी पंढरपूरच्या देवाला वाटलं निळोबराय माझा धावा करतायत. 42व्या दिवशी पंढरपूरच्या देवानं वीट सोडावी, निळोबरायांच्या पुढ्यात येऊन उभा राहावं आणि सांगावं निळोबा मी आलोय. निळोबरायांच्या पुढ्यात देवानं हाक मारल्याबरोबर खाडकन निळोबरायन डोळे उघडले. बघितलं समोर कोण दिसला? हा, धावा कोणाचा चाललाय? तुकाराम महाराजांचा. आणि आलंय कोण? देवाला. मला संतांचा अधिकार सांगायचा आहे. प्राप्त असलेला देव माझ्या निळोबरायने माघारी लावला हो. निळोबरायने देवाला सांगावं प्रार्थिल्या वाचोनी आलासी का हो, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. हा प्रार्थीला वाचोनी आलासी का, प्रार्थीला वाचोनी आलासी का. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोने आलासी का, प्रार्थीला वाचोने आलासी का. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला आलासी का, प्रार्थीला वाचोने आलासी का. अरे निळोबरा देवाला सांगतात प्रार्थिल्या वाचोनी आलासी का हो, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. तुझ लागी येथे बोलाविले कोणी. कुणी कुणी बोलवलं? कुणी बोलवलं? तुला बोलवलंय का? नाही ना. अरे यायचं नाही, तू देव आहे ना, तुझं देव पण सांभाळ. थोडं बारीक ऐका. प्राप्त असलेला देव माझ्या निळोबरांनी पाठीमागं लावला. हा माझ्या संतांचा अधिकार आहे आणि मला माझ्या महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे. इथं जन्माला आलेल्या जीवाचा स्वभाव वेगळा, संतांचा स्वभाव वेगळा आणि माझ्या भगवंताचा स्वभाव वेगळा. जीवाचा स्वभाव कीर्तनात सांगायच्या मापाचा नाही. कोणाचा? जीव म्हणजे कोण कळतंय? कोण? आपण. आपला स्वभाव कीर्तनात सांगायचो का नाही, पण तुम्हाला कळण्यासाठी सांगितला. ऐका, जीवाचा स्वभाव दुसऱ्याचं चांगलं झालेलं कधीच बघवत नाही. कोणाला? जीवाला. दुसरा पुढे गेलेला खपत नाही. कुणाला? आणि दुसऱ्याची प्रगती झाली का ह्याच्या पोटात वायगोळा उठतो. कुणाच्या? हा, मग मला खरं सांगा, दुसऱ्याची झालेली प्रगती आपल्याला काय होते? बोला बोला. भगवत बघा, बारक्या पोरांना सुद्धा माहिती. मला खरं सांगा, आपल्या जुडीदाराचा हरिपाठ पाठ झाला ना, आपला नाही पाठ झाला, काय होत? भगवत नाही. दुसरा कीर्तन करायला लागणार, आपल्याला जमत नाही. पण असं झालं नाही पाहिजे. बरोबर ना? हा, तो त्याच्या अभ्यासानं मोठा झाला. बरोबर ना? त्यानं आपल्यापेक्षा अभ्यास जास्त केला, त्यामुळे त्याला ते साध्य झालं. मग आपण काय केलं पाहिजे? त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास केला पाहिजे ना. त्यानं 15 दिवसात हरिपाठ पाठ केला, निदान आपण महिन्यात तरी केलाच. हा, म्हणजे काय करावं लागल? अभ्यास करावा लागल. आता बसल्या बसल्या मलाच म्हणा, तू किती बी सांग, पण आम्ही तुझं ऐकणार ना? हा, नित्यनेमानं अभ्यास केला ना, मग काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा का ज्ञान प्राप्त झालं, आता तुम्हाला ते सांगायला तुमचं अजून तेवढं वय नाही, कारण ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार सुद्धा तेवढाच मोठा येतो. हा, पण तुम्हाला अजून ते कळणार नाही, हळूहळू कळल. माझा मुद्दा येत आहे, जीवाचा स्वभाव असाच आहे महाराज, दुसऱ्याचं त्याला बघवत नाही. संतांचा स्वभाव काय आहे? संतांचा स्वभाव
तर महाराज स्वतः सांगतात, जीवपण घेऊन स्वतःच्या संगतीत आलेल्या जीवाचं जीवपण घालवून त्या जीवाला स्वतःसारखा संत बनवणं हा माझ्या संतांचा स्वभाव आहे. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे संत स्वतःच्या संगतीत आलेल्या जीवाला संतच बनवतात. त्याला शिष्य बनवत नाहीत, त्याला दास बनवत नाहीत. हा, त्याला काय बनवतात? आपण सारखे करती, हा आपण सारखे करती, हा आपण सारखे करती तात्काळ, आपण सारखे करती, हा 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 याची फूळ, याची फूळ, याची फूळ नाही चिती, याची फूळ, याची फूळ, याची फूळ नाही चिती, आपण सारखे करती, हा आपण सारखे करती, हा आपण सारखे करती, हा आपण सारखे करती. आपणासारखे करीती नाही यात नाही. या तिकुळ. बरोबर आहे. प्रमाण दुसरा मी सांगितलेलं दुसरं होतं. आपणासारखे करीती तात्काळ किंवा आपणासारखे. आणि तुम्हाला मी खरं सांगू का, इथं काहीच बघितलं जात नाही. बघितलं जातं का? न पाहे याती कुळाचा विचार. परमार्थ क्षेत्र महाराज जगाच्या पाठीवरचं एवढं एकमेव एक क्षेत्र राहिलंय, इथं कशाचाच विचार केला जात नाही. स्त्री पुरुषाचा भेद मानला जात नाही. वारकरी संप्रदाय इथं गरीब श्रीमंत भेद मानला जात नाही. वारकरी संप्रदाय इथं हरिहरात भेद मानला जात नाही. वारकरी संप्रदाय. आणि सगळ्यात महत्वाचं वारकरी संप्रदाय देवी आणि देव याच्यामध्ये सुद्धा कधी द्वैत मानत नाही. मानत महाराज. जर द्वैत मानायचं असतं ना, स्त्री पुरुषाचा भेद करायचा असता, तर महाराजांनी म्हटलं नसतं ना, यारे यारे याती भरती. हे सगळं सगळ्यात पुढचं बोलू का? सगळंच इथं संपलं जातं. सकळासे येथे नाही कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला इथं परमार्थामध्ये काय आहे? अधिकार आहे. माझा मुद्दा येत आहे, संत त्यांच्या संगतीत गेलेल्या जीवाला ना संतच बनवतात. पाडव्याचा सण झाला आणि पाडव्याला स्वयंपाक काय असतो रे बाळानो? पोळ्या. हा, मग त्याच्या आत काय भरलेलं असतं पोळीत? पुरण. पुरण कशाचं असतं? वा, तुम्हाला सगळं माहिती आहे. मग पोळ्या बनवल्या आणि 4 पोळ्याचं पुरण शिल्लक राहिलं. सुप्रिया महाराज, तुम्ही पोळ्या बनवल्या आणि 4 पोळ्याचं पुरण शिल्लक राहिलं, तुम्ही काय कराल? तुम्हाला जमतात ना पोळ्या? नक्की का? हा, नाही उग मला खोटं बोलू नका, नाही म्हणणार ह्याला आल्यावर पुन्हा वाढायला लागते करून. 4 पोळ्याचं पुरण शिल्लक राहिलं, तुम्ही काय कराल? बर, लहान मुलंच नाही तुमच्या जवळ, कुठं ठेवाल? हा, मला ह्यो शब्द पाहिजे होता. कोणता? फ्रीज. कशाला म्हणतात माहित आहे? नाही माहिती? ताज अन्न शिळ करून खायचं साधन फ्रीज. ह्या रविवारी बाजारात भाजीपाला घेतल्याला त्या रविवार पर्यंत ताजा आहे ते शिळ करून खायचं. पण महाराज तिने शेजारीने बोलून सांगितलं, बाई एवढं 4 पोळ्याचं पुरण राहिलं ने जा. ती होती गरीब. ती म्हणली, बाई साहेब तुम्ही पुरण देताय गोष्ट खरी आहे, पण माझ्याकडे गव्हाचं पीठ सुद्धा नाही. तिनं पीठ पण दिलं, पुरण पण दिलं. म्हणली जा करून पोळ्या खा. आता तिला एक लहान लेकरू होतं या बारक्या पोरासारखं. महाराज तिनं 4 सुंदर अशा पोळ्या बनवल्या. संध्याकाळ झाली, लेकरू खेळून माघारी घरी आलं. आई जेवायला वाढ. वाढ मांडल्यानंतर आईनं काय केलं? पितळी पुढं सारली. एवढा मोठा गुळाचा खडा पितळीत ठेवला
आणि एक अर्धा तांब्या त्यात पाणी ओतलं, खाल्ली गुळवणी असली, हा फार छान लागते बरं का, खाऊन बघा एकदा. एवढा एवढा गोळाचा खडा, ताटात पाणी, ते असा असा गोल गोल फिरवायचा, नाही गरला तांब्यानं दाबायचा, त्याची गुळवणी. आणि जसा गुळाचा खडा ताटात दिसला तसं पोरग आनंदाने टाळी वाजवतं, आय पोळी. त्या पोरला लय आवडायची हो पोळी. महाराज हो रे राजा म्हणली, शेजारच्या काकून पुरण दिलं, 4 पोळ्या केल्या, खा. महाराज त्या लेकराने 1 पोळी खाल्ली, त्याचं पोट भरलं. एका पोळीत आईनं केली ना, आता मला पुढलं नका बोलायला राव, आईनं केलेली असली का एका पोळीत पोट भरत. शिल्लक किती राहिल्या रे बाळानं पोळ्या? 1 पोळी आईनं खाल्ली, शिल्लक किती राहिल्या? 2. सकाळ झाली, ते पोरग म्हणलं आई पोळी वाढ, त्याला 1 वाढली, शिल्लक. संध्याकाळी पुन्हा पोरगा आला, आई पोळी राहिलेली वाढली, शिल्लक. तिसऱ्या दिवशी पोरग पुन्हा म्हणता आई पोळी. आई म्हणली अरे बाळा तेवढ्या 4 केलत्या, 3 तूच खाल्ल्या, आता कुठली आणू? पोरग रडायला लागलं, म्हणलं नाही मला पोळीच पाहिजे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, पण महाराज ते काय अन्न खाईना, पोळीच पाहिजे म्हणायचं. महाराज तर ते शेवटी शेजारीला वृत्तांत कळाला. शेजारी म्हणजे नको काळजी करू, पोरला घेऊन चल माझ्या बरोबर. ते पोरग बरोबर घेतला आणि त्या दोघी नाथबाबांच्या दरबारात आल्या. नाथबाबांना सगळी हकीकत सांगितली आणि नाथबाबांना सांगितलं बाबा हे पोळ्या खायचं म्हणतंय आणि आम्हाला माहितीये तुमच्या घरात रोज 2 टाइम नैवेद्याला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, त्याला ठेवून घ्याल का? नाथबाबा म्हणतात बाई माझ्याकडे हजारो लोक रोज जेवतात, तुझं 1 जेवलं म्हणून काय फरक पडतंय, राहू दे. पण पोरग होतं चॅप्टर. म्हटलं ना महाराज राहतो, पण काकड्याला उठणार, वा हरिपाठा टाळ घेणार, कीर्तनाला बसणार, फक्त एकच करणार, काय? इटिंग स्लीपिंग. असं तुम्ही नाही ना करत? हा महाराज ते पोरग नाथबाबांजवळ राहिलं. सरते शेवटी नाथबाबांनी महाराज देह ठेवायचं ठरवलं. त्यावेळेला सगळी लोक म्हणली महाराज तुम्ही मृत्यूवर 2दा विजय मिळवलाय, तुमचं भावार्थ रामायण अपूर्ण आहे, तेवढं पूर्ण तरी करा ना. नाथबाबा म्हणतात त्याची नका काळजी करू, कुणीतरी लिहिल. कोण लिहिल? हरिपंडित? अजिबात नाही. मग नाथबाबा सांगतात माझा गावोबा लिहिल. कोण? गावोबा ते पोळ्या खायला आल्यानं त्या पोराचं नाव होतं गावोबा. दुपारी 1 वाजता नाथबाबांनी हाक मारावी गावोबा, त्याला वाटलास 3 टाइम पोळ्या येत्या, पळत आला. महाराजांनी पुढे बसवलं आणि सांगितलं गावोबा माझं रामायण अपूर्ण आहे रे, तुला लिहून पूर्ण करावं लागल. महाराज नाथबाबांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला, मस्तकी तो जाना ठेविला कर, आशीर्वाद दिला. आणि महाराज नाथबाबांचं अपूर्ण असलेलं रामायण गावोबानं लिहून पूर्ण केलं. माझा मुद्दा येत आहे, जीव पण घेऊन संताच्या संगतीत गेलेला जीव, संत त्याचं जीव पण घालवून स्वतःसारखा संत बनवतात. हा माझ्या संतांचा स्वभाव आहे. महाराज आम्हाला जीवाचा स्वभाव कळाला, संतांचा स्वभाव कळाला, आता आम्हाला फक्त देवाचा स्वभाव ऐकायचा आहे. तर देवाचा स्वभाव काय? अभंगाचं पहिलं चरण.
भगवंताचा स्वभाव काय? तुकोबाराय सांगतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. हा माझ्या भगवंताचा स्वभाव आहे. भक्ताचं काम करायला स्वतःच्या मनामध्ये कोणतीच लाज बाळगत नाही. हा माझ्या देवाचा स्वभाव आहे. आपण काकड्यामध्ये रोज अभंग म्हणतो बघा, उच्च नीच काही तिष्ठे भाऊ भक्ती. या अभंगामध्ये भगवंतानी कोणासाठी काय काय काम केलं याची यादी दिलेली आहे. आता बसतरी काही लोक म्हणतील, महाराज तुमच्या देवानं फक्त मोठी मोठी कामं केली असतील, चांगली चांगली कामं केली असतील. ऐका, अरे चांगली कामं मोठी कामं कोणीही करल, पण या जगामध्ये सगळ्यात तुच्छ मानलं जाणारं काम, सगळ्यात हलकं मानलं जाणारं काम, ते सुद्धा माझ्या भगवंतानी केलं. सांगू तुम्हाला, मला खरं सांगा, तुम्हाला शिनकूट माहित आहे का? शिनकूट. हा, तुम्हाला नाही बाळानो, माग विचारतोय मी. शिनकूट, शिनकूट. आ, खरं सांगा, ह्या 4 वर्षात किंवा ह्या 10 वर्षात किती जणांनी शिनकूट थापलंय? जरा हात वर करून सांगता का? अजून 10 वर्षाने शिनकूट चित्रात दाखवावं लागल. हा, अरे माझ्या जनाबाईनं पंढरपुरामध्ये पडलेलं शेण गोळा करावं, वाळवंटाला शेण्या थापाय जावं होती ना. कुणी? जनाबाईनं. आणि जनाबाई शेण्या थापाय लागली ना, माझा विटेवरचा देव जनाबाई जवळ जायचा, जनीला सांगायचा, हे जाना आणि इकडं मी सुद्धा तुला शेण्या थापू लागतो. आता शिनकूट थापणे हे काय लय मोठ्या दर्जाचं काम आहे? नाही ना. पण भक्ताचं अंतकरण पूर्ण करण्यासाठी काय करावं लागलं? करावं लागलं. चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या जगातलं सगळ्यात तुच्छ मानलं जाणारं काम कोणतं? सगळ्यात बेकार. त्या कामाला कुणी सुद्धा डिमांड देत नाही. ते काम जो कुणी करतो ना, त्या माणसाला सुद्धा तुम्ही काय करत नाही, गिनतीत धरत नाही. असं कोणतं काम आहे? नाही माहिती? सांगून जातो, ऐका. बाळंतपण करणं हे जगातलं सगळ्यात तुच्छ मानलं जाणारं काम आहे. ते सुद्धा माझ्या भगवंतानं केलं महाराज. ऐका, रोज सकाळी उठावं, मंदिराच्या लांबवर उभं राहावं आणि तिथूनच देवाला हात जोडावा. का? लोकांनी कधी मंदिरात जाऊ दिलं नाही. विटेवरचा देव काळा का गोरा कधी पाहता आला नाही. खुसा का ठेंगणा कधी बघितला नाही. का? जात आडी व्याली जात. रस्त्यानं चालायचं म्हटलं तर पाठीला खराटा होता, रस्त्यावर थुंकता येत नव्हतं, गळ्यामध्ये लोटकं अडकवलेलं होतं, लोटकं. पण अंतकरणामध्ये भगवंताची सेवा नाही रे महाराज. नित्य नियमानं दर्शन करावं. संध्याकाळी घरी गेल्यानंतर जेवायला बसल्यानंतर पत्नीनं सांगितलं, अहो माझे दिवस सरत आलेत, तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या जा आणि वंसंना घेऊन या. कुणाला? शब्द माहित आहे का तुम्हाला? वंस कुणाला म्हणतात? आ, कुठल्या? वंस वंस कुणाला म्हणतात? जोरात बोला जरा. ननंद पण कितव्या नंबरची? सगळ्यात थुरली तिला काय म्हणावं? वंस. 2 नंबर तुम्हाला माहित नाही? 2 नंबर आक्कासाहेब, 3 नंबर ताईसाहेब, 4 नंबर माईसाहेब, 5 नंबर राणीसाहेब, असली 6 नंबर लवंगीबाई, असली 7 नंबर फटाकडी बाय, असलीच 8 नंबर तर बारकी बाय किंवा बारकोबाय. ही नंदला म्हणायची नाव आहे ती. सगळ्यात थुरली आहे तिला वंस. वंसांना घेऊन या. चोकोबराय म्हणजे काय अडचण नाही, जाऊ. सकाळ झाली, भगवंता दर्शन करून माघारी आले, दोतराचा पिळा खांद्यावर टाकला आणि बहिणीला आणायला स्वारी निघाली ना.
पंढरपूर पासून ठराविक अंतरावर गेल्यानंतर महाराज दिंडी गाठ पडली. आता बापू महाराज ज्याला ज्याचा नाद असतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आवाज कानावाला, मृदंगाचा आवाज आला, टाळाचा आवाज आला, भजनाचा आवाज आला. आता चोकोबारा निघालेत कुठं? बहिणीला आणायला. पण गेले कुठं? दिंडीत. आणि दिंडीत गेल्यानंतर ती घालवली होती. असू द्या. त्यामुळं त्यावेळेला मी काय बोललो ती कोणालाच काय कळलं नाही. म्हणून तीच थोडं पुन्हा एकदा मला तुमच्या बरोबर बोलायचं आहे. अशा निमित्ताने या ठिकाणी आपण कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. निमित्त सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहिती आहे की या ठिकाणी संस्थेच्या मार्फत असं गोड असं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि शिबिराचं आयोजन करत असताना याच्यामध्ये अडचणी भरपूर असतात महाराज. आता हे आतल्या गोष्टी तुम्हाला माहित नसते, ते आम्हालाच माहित असते. त्या सगळ्यात अगोदर 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला ही संकल्पना मांडण्यात आली त्यावेळेला मला महाराजांचा फोन आलता. म्हणले महाराज मी असं असं करायचं ठरवलंय आणि माझी मनापासून अशी इच्छा आहे की मला माझ्या गावामध्ये एक वारकऱ्या मुलांसाठी संस्था चालू करायची आहे. महाराज संस्थेचं दुखणं काय मोठं आहे ते मला चांगलं माहित आहे. पण राहुल महाराजांना त्याही वेळेला मी तेच सांगितलं होतं, अशा अशा अडचणी याच्यामध्ये येतात, त्या अडचणीवर जर तुम्हाला मात करता येत असेल तर तुम्ही अवश्य संस्था काढा. तुम्हाला पाहिजे ते मार्गदर्शन म्हणा, तुम्हाला पाहिजे ती मदत आमच्याकडून आम्ही तुम्हाला देऊ. आणि महाराज ऐका, अनुकूल परिस्थितीमध्ये एखादं कार्य करायला कुणीही तयार होतं. माझा शब्द पुन्हा एकदा तुमच्या डोक्यात घ्या. अनुकूल परिस्थिती असताना एखादं मोठं कार्य करायला कुणीही तयार होतं, पण परिस्थिती प्रतिकूल असताना एवढं मोठं धाडस करून ही एवढी मोठी संस्था उभा केली ना, त्याबद्दल महाराजांचं करावं तेवढं कौतुक महाराज कमी आहे. कारण महाराज त्यावेळेला परिस्थिती अनुकूल नव्हती. त्यांना थोडं त्यांच्या घरचं टेन्शन होतं, बाहेरचं तर असतंच महाराज. महाराज लोकांना लय बाहेरचं आपल्याच टेन्शन असतं ज्यादा. आता ती मला सगळं नगाईच काटायला. त्या पद्धतीनं महाराज तरी सुद्धा महाराज या संस्थेचं काय केलं, छोटंसं रोपटं आपण लावायचं काम केलं. महाराज सुरुवातीच्या काळामध्ये 20 मुलं आली, 20ची 30 झाली, 30ची 40 झाली, 40ची 50 झाली. त्याही काळामध्ये बरीच लोक म्हणत होती हे काय संस्था चालू होती, त्या डोक्यातनं काढा. काय काय आमच्या जवळ येऊन म्हणायचे, महाराज ते राहुल महाराजांनी संस्था काढली म्हणे. हो काढली ना, मला नाही वाटत ते संस्था चालल. आता मी नाव नाही सांगत, तुम्ही विचारू बी नका. आम्ही म्हणायचं असू दे बाबा, आम्हाला एकच स्वाभिमान कशाचा, अभिमान कशाचा, तर संस्था ही आटपाडी तालुक्यातले याचा फार मोठा स्वाभिमान आहे महाराज आम्हाला. आटपाडी तालुका म्हणजे आपला तालुका, आणि राहुल महाराज म्हणजे आमचेच आहेत ना, आमचेच आहेत. आता महाराज यांनी उगाच जाणूबुजून मला ज्येष्ठ केलंय. आटपाडी तालुक्यातले कीर्तनकार आहेत ना, ते सगळे म्हणते ते ज्येष्ठ कीर्तनकार.
अरे जस्ट जस्ट म्हणजे मी काय म्हातारा झालोय का काय फक्त माझं झालंय काय, माझी सुरुवात बारक्या वयात झाल्यामुळं घोटाळा झालाय. हा तसं का महाराज, माझं वयात तुमच्या वयात लय फरक नाही, ते आत गेल्यावर सांगतो तुम्हाला. हा मुद्दा येत आहे महाराज, विनोद सभा सोडून द्या, ऐका. पण त्याही काळामध्ये लोकांनी थोडस हे केलं होतं, पण तरी सुद्धा वेळोवेळचं त्यांना मिळालेलं मार्गदर्शन. आणि महाराज तुम्हाला सांगू का, दुसऱ्याच्या मार्गदर्शनामध्ये पेक्षा स्वतःमध्ये ती करण्याची हिंमत लागते. स्वतःमध्ये करून दाखवण्याचं काय लागतं, गमक लागतं. आणि महाराज मला नाही वाटत आता एवढी वर्ष झाली कधी सुद्धा असं एखादी एवढी मोठी अडचण आली आणि महाराज या अडचणीतून तुम्ही सगळे जर मला बाहेर काढावं लागतं असं महाराज कधी सुद्धा अजून राहुल महाराज तोंडनं आलं नाही. आणि महाराज पांडुरंगाकडे एकच विनंती आहे, एवढं कधीच तुमच्या तोंडातून येऊ नये, कारण त्याची कृपाच आपल्यावर एवढी आहे की आपल्याला कधी कोणापुढे हात पसरायची वेळ त्यानं येऊ दिली नाही, येऊ दिली. आणि तुम्हाला सांगू का, शास्त्र असं आहे, ज्याची सुरुवात लहानातून होते ना ते मोठं होतं, आणि ज्याची सुरुवात मोठ्यातून होती ना ते कुठं गायब होतं ते कळत नाही. आता माझ्याकडे सुद्धा महाराज एवढे सप्ते आहेत ना, कार्यकर्ते आहेत ना, ह्या महाराजाची तारीख घ्या, त्या महाराजाची तारीख घ्या, ह्याची घ्या. मी त्याला सरळ सांगतो, दादा सप्ताह चालू ठेवायचा असेल तर आपल्या साध्या कीर्तनकारांना आपलं चालू करू, तुला बंदच पाडायचा असेल तर घे बोलवून, पुढल्या वर्षी तुझी तू बघ. महाराज लहानातून मोठं व्हावं, लहानातून मोठं व्हावं. पण पुढं ऐका, लहानातून जरी आम्ही मोठं झालो ना तर आम्ही मोठं झालो नाही, आम्ही अजून लहानच आहे. हा अंतकरणात भाव असेल ना तर महाराज तुम्ही मोठं झाल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या मनाचं सांगत नाही, माझे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात, लहानपण देगा देवा सोडा. महाराज ज्या वेळेला प्रश्न पडला ना त्यावेळेला अर्जुनाला सल्ला देताना ज्ञानोबरांनी गोड परिभाषा वापरली. अर्जुन सांगतो, मला सांग ना देवा, तुझ्या जवळ यायचं असेल तर काय करावं लागल, तुझी जवळीक साधायची असेल तर काय करावं लागल. मोलाचा सल्ला दिला, जगा धाकुटे होईजे. सगळ्यापेक्षा काय हो, सगळ्यापेक्षा लहान हो. लहान झाला ए तया जवळीक माझी, तुम्हाला लहान व्हावं लागल. आपली संस्था किती मोठी होऊ द्या, आपण किती मोठे हो, आपण आज महाराज एका गाडीत फिरतोय ना, उद्या आपण फॉर्च्युनर मध्ये फिरू, तो आपल्या प्रारब्धाचा काय आहे, भाग आहे. जरी तुम्ही त्या गाडीमध्ये फिरला, तुमचे पाय जोपर्यंत जमिनीवर आहेत ना तोपर्यंतच लोक तुम्हाला डोक्यावर घेणार. ज्या दिवशी तुमचा पाय हवेत गेला ना समजून जायचं आता आपलं इथलं काम. त्यामुळे जमिनीशी काय करावं लागल, जोडून राहावं लागल. परमार्थाचं गम काय महाराज सांगून जातो, आज ऐका. परमार्थामध्ये तुम्हाला किती ज्ञान प्राप्त होऊ द्या, पण मी अजून अज्ञानी आहे असं म्हणून असं समजून जर परमार्थ केला ना तर तुमचा परमार्थ सफल झाल्याशिवाय राहत नाही. आणि परमार्थात आल्यावर मला काहीतरी येतंय समजायचं, ग ची बाधा झाली आणि ग तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही. म्हणजे परमार्थात आल्यानंतर महाराज गर्व कधी मनामध्ये आणून द्यायचा नाही. आपण काय करतो काय नाही, आपलं जे चाललंय ना ते त्याच्या आशीर्वादानं त्याच्या कृपेनं चाललेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुद्धा आज बघता बघता संस्थेला 4 वर्ष पूर्ण झाली. मला संस्थेला 4 वर्ष पूर्ण झाली हे सांगण्यामध्ये एवढा रस नाही. 4 वर्ष तुम्ही पूर्ण केली याच्यामध्ये मला त्याचं कौतुक अजिबात नाही. पण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये 4-5 पोरं कीर्तन करतात हे संस्थेचं सगळ्यात मोठं कौतुक आहे. 4-5 पोरं मृदंग वाजवतात हे संस्थेचं सगळ्यात मोठं कौतुक आहे. कारण पोरं फक्त इथं आणायची, मुलांना फक्त गोळा करायचं आणि महाराज त्यांना त्यांच्या परीनं त्यांच्यातला गुण ओळखायचा आणि त्या गुणानुसार त्या मुलाला तयार करायचं आणि ते करवून घ्यायचं काम आमच्या राहुल महाराजांनी केलं. त्याबद्दल महाराज पुन्हा एकदा तुम्हाला गोडासा धन्यवाद देतो. आणि मोलाची साथ गायनासाठी आमच्या सुप्रियाताई कधी पाहिजे त्यावेळेला महाराज इथं संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. मृदंग शिकवायला आमचे सोमनाथ बुवा आज जरा बाहेर गेलेले आहेत. माझा सोमा आज बाहेर गेलाय, सोमा वास्तुक शांतीला गेलाय. असू द्या. महाराज मी खोटं नाही बोलत, फक्त दोघाकडे असतो तो सोमनाथ महाराज, फक्त दोघाकडे. ह्यानी फोन केला का मला विचारतो आणि मी फोन केला का ह्यांना विचारतो. मी जर फोन केला सोमा कुठं आहे, कार्यक्रमाला जायचं आहे,
राहुल महाराजांनी विचारणार आपल्याला कुठं जायचं आहे का? राहुल महाराज नाही म्हणलं, आला माझ्या बरोबर. ह्यानी बोलवलं का मला विचारतो आपल्याला कुठं जायचं आहे का? तुम्हाला मी खरं सांगू का महाराज, ज्या ज्या वेळेला बापू महाराज सोमनाथ महाराजाकडे बघितलं जातं ना, लहान असल्यापासून महाराज त्याला काय केलेलं आहे. अगदी लहान होता बरं का राहुल महाराजांना माहितीये. त्यांचे वडील माझे फार परिचयाचे महाराज. त्यांचं एकच म्हणणं असायचं, मला कायम सांगायचे, मला नवनीत महाराज माझ्या सोमाला तेवढा सांभाळा बरं का. कारण असताना ते फार गरीब स्वभाव, अजून सुद्धा सोमनाथचा स्वभाव लय गरीब आहे महाराज. ते बोलणार नाही काय नाही असा. आणि त्यावेळेपासून महाराज जसं माझ्याकडे आला ना, तसंच आमच्या राहुल महाराजांनी सुद्धा महाराज धाकट्या भावाप्रमाणे सांभाळायचं काम केलंय सोमनाथ भावा. सुप्रियाताई पंढरपूरवरून आटपाडी तालुक्यात आल्या संस्थेकडे आल्या. कारण ह्या लेकरांना शिकवलं पाहिजे ना. आता महाराज सोमनाथ महाराज झाले, सुप्रियाताई झाले, आता आमचे बापू महाराज यायला लागले शिकवायला. रोहित महाराज बसलेत खाली, रोहित महाराज आहेत. म्हणजे इथं शिकवणाऱ्याची कमतरता नाही, देणाऱ्याची कमतरता नाही, फक्त आता घेणाऱ्याची जुळी काय पाहिजे, ती पेलणारी पाहिजे. आणि मला असं वाटतंय आता संस्थेमध्ये जी 50 मुलं आहेत ना, त्या 50 मुलामध्ये आता 4-5 पोरं कीर्तन करतायत किंवा आता 4-5 पोरं गोडासं वाजवतात. राहुल महाराज आता हे आपण ह्या वर्षी 4थं वर्ष साजरं केलंय. पुढच्या वर्षी आपला किती दिवसाचा कार्यक्रम आहे हा? 11 दिवसाचा कार्यक्रम आहे. 11 दिवसामध्ये 11च्या 11 कीर्तनं हे संस्थेतल्या पोरांची झाली पाहिजेत. कोणाची झाली पाहिजेत? संस्थेच्या पोरांची झाली पाहिजेत. आमच्यासारख्याच काय सोडून द्या, आम्हाला बोलवलं तरी चालतंय, नाही बोलवलं तरी चालतंय. पण तुम्हाला सांगू का, त्या लेकरांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं काम आपलं आहे. कोणाचं काम आहे? आपलं आहे. हो द्याला इथंच कौतुक त्यांच्या आईबापाच्या डोळ्या देखत. आता फक्त तुम्ही काय करणार, आम्हाला बोलवणार, ह्यातली 10-12 माणसं म्हणणार कालचा भाऊ बरा होता. आमचं कौतुक नको आहे आम्हाला महाराज, कौतुक ह्या लेकरांना झालं पाहिजे. आता आल्या आता ह्यातली जवळ 70% पोरं माझ्या चांगल्या नावासहित मी पोरांना ओळखतो. मी आलेल्या महाराजांना म्हणलं साई कुठे गेला, तेव्हा ते हसते बा, गोड हसते. पण सोबदार कुठं आहे पाहिला बघू द्या, गायब झाला काय रे? अरे वा वा वा, एकदा उठून उभा राहा. संस्थेत आला ना त्यावेळेपासून आतापर्यंत 15 किलो त्याला कमी केलाय. माझं शर्ट घालून त्याला मी उभा केलता. विनोदाचा भाग सोडा, अतिशय गोड स्वभाव बरं का लेकराचा. एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी. कुठेही असू द्या, फक्त संस्थेत आलोय म्हणून नाही, बाहेर जरी कुठं संस्था असेल, कीर्तनाला गेलो ना, सगळ्यात अगोदर हा आणि साई ही 2 लेकरं माझ्याकडे पळत येतात पहिल्यांदा बरं का. कारण दोघांचा स्वभावही फार गोड आहे. ते सुद्धा गोड स्वभावाला आणि हे सुद्धा गोड स्वभावाला. तुम्ही कुठलंही काम सांगा महाराज, कुठलंही काम आजता काय त्यानं कधी कुणाला नाही म्हणून सांगितलं नाही. हे थोडं चुकार आहे, आम्ही उघड बोलतो. हे थोडं चुकारपणा करतं, कवा ऐकतं कवा ऐकत नाही. पण महाराज हा तुम्हाला मी खरं सांगू का, ह्या सगळ्या पोरांवर लक्ष ठेवायला असा कोणतरी बॉस असावा. मी शिकवत होतो त्यावेळेला मी सुद्धा असाच बॉस होतो. असू दे, काय अडचण नाही. भविष्यात तू सुद्धा मायासारखा मोठा कीर्तनकार होणार, माझा आशीर्वाद आहे तुला, नको काळजी करू. पुन्हा एकदा सर्वांना गोडासा धन्यवाद देतो. पुन्हा एकदा राहुल महाराजांना या ठिकाणी वंदन करतो. गोडासा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सर्वांना गोडाशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी ज्या संतांमुळे हा परमार्थ उभा राहिलाय त्या संतांचं गोडासा आपल्याला 2 मिनिटाचं भजन करायचं आहे. ज्याला ज्याला चांगले हात देवाने दिलेत त्यांनी दोन्ही हात असे 2 हात वर करा. चला पटपट पटपट पटपट. अरे थांबा ना, अजून भजन चालू व्हायचं आहे. सगळ्यांनी हात वर करा एका रेषेत. चुकून सुद्धा हात कोणाचा खाली राहिला नाही पाहिजे. राहू दे का 5 पाठपर्यंत असंच. हे चला, ज्या संतांमुळे हा परमार्थ उभा राहिला त्या संतांचं प्रेमानं टाळी वाजवून भजन करा. तुकाराम 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 तुकाराम
साक्षाती तुका म्हणे साक्षाती तुका म्हणे साक्षाती तुका म्हणे साक्षाती तुका म्हणे साक्षाती साक्षाती तुका म्हणे साक्षाती साक्षाती सोम्याची ती दरियेला सोम्याची ती दरियेला ऐशी यादी शरण जावे 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 शरण जावे ऐशी यादी शरण जावे शरण जावे जती जीवन म्हणजे जती जीवन म्हणजे जाती जीवन म्हणजे जाती जीवन म्हणजे ऐशी यादी शरण जावे ऐशी यादी शरण जावे ऐशी यादी शरण जावे शरण जावे जाती जीवे जाती जीवन म्हणजे ऐशी यादी शरण जावे शरण जावे ऐशी यादी शरण जावे शरण जावे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गोड असं दर्शन घेतो याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय